आपण साधारणतः 12 लिटरपासून 18 लिटर दूध काढून तिथं म्हशी आपण आणलेल्या आहेत सगळ्या. 12 लिटरपासून 18 लिटर. 18 लिटर. ते काय किमतीने बसल्या तुम्हाला त्या म्हशी? तिथं म्हशी आपण 12 ते 18 लिटर दूध देणारी म्हशी आणलेली आहे. ती 1 लाख पासून 1,30,000 आपण म्हशी खरेदी केलेली आहे. 1 लाख पासून 1,30,000 पर्यंत. त्याच्यानंतर आपण पहिला लॉट जेव्हा आणला, पहिल्या म्हशी साधारणतः 3-3.5 महिन्यानंतर गाभ गेल्या. त्या गाभान राहिल्यानंतर आपण दुसरा लॉट घेऊन आलो 10 म्हशींचा. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी 5 म्हशी आपण आणल्या, जेवढं त्याने दूध तिथं हरियाणामध्ये घेतलं आपण पिऊन घेतो, तिथं येता आल्यानंतर तेवढं दूध त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि आपण मुरा म्हशीपासून काही अडचण दिलेलं नाही. गाभांची पण नाही, दुधाची पण काही तक्रार नाही त्यांची. ही बघा, ही म्हस आपण आणली होती 1,30,000 रुपयाला. 1,30,000 रुपये. हिची कास ठेवून बघायची कशी आहे. हिनं आपण 18 लिटर दूध दिलेलं आहे. 18 लिटर दूध दिलेलं आहे. किती वेळा त्याची? आता ही दुसऱ्याला येत आहे. तुम्ही पहिल्या रोला आणली होती? पहिला आणली होती आपण. पहिल्या रोला किती दूध काढून आणली होती ती? तिथं 16 लिटर दूध काढून आणलं होतं. 16 लिटर. आता हिनं 18 लिटर दूध देते. दुसऱ्या हाताला आता 18 लिटर दूध देते. ही म्हैस आपण व्यालेली आणली होती. हिचे दूध 16+ होतं. 16 लिटर दूध 16 लिटर आपण जागा पिळून आणली होती. तर इथं आल्यानंतर पण तिने आपणला 16 लिटर दूध दिलेलं आहे. बघा हिची कास ठेवून कशी आहे बघा. आता किती महिन्याची गाभण आहे? ही आता गाभण आहे 6 महिन्याची गाभण आहे. 6 महिन्याची. आता 6 महिन्याची गाभण आहे. आता 8 लिटर दूध आहे. आता 8 लिटर दूध चालू आहे. आणताना किती लिटर दूध काढून आणली होती? आपण तिला 16 लिटर दूध आणलं होतं काढून. किती? 16 लिटर आणलं होतं. काय किमतीला बसली होती ही? आपण 1,20,000 बसली होती. 1,20,000 रुपयाला. होय. म्हशी आणल्यानंतर दूध काळ क्षमता जास्त येतात त्याची. आपल्या म्हशींना दूध काळ क्षमता कमी पडते. जास्त दूध टिकून राहत नाही. मग ही किती महिने आता दूध दिलं अजून? आता 4 महिन्याची गाभण आहे म्हणजे अजून किती महिन्यापर्यंत दूध दिली? ही अजून 3 महिने कंटिन्यू दूध देईल. अजून 3 महिने कंटिन्यू देईल. कितीला आणली होती ही? 1,10,000 रुपये आणली. 1,10,000. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राधानगरी कोल्हापूर येथे आलेलो आहे. तर तुम्ही हा मागे फार्म बघताय, हा 25 मोरा म्हशींचा फार्म आहे. तर या शेतकऱ्याने सुरुवात करतानाच हरियाणावरून 5 म्हशी घेऊन सुरुवात केली होती. तर पहिल्या वेळेस यांनी 5 म्हशी खरेदी केल्या होत्या आणि परत 6-6 महिन्याच्या फरकात 10-10 म्हशींचे 2 लॉट आणले होते. तर अशा यांनी टोटल 25 म्हशी हरियाणामधून खरेदी केल्या होत्या. तर यांना काय काय अडचणी आल्या आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं की मुरा म्हशी हरियाणावरून आणलेल्या म्हणजे तिथं जेवढं दूध दिलं तेवढं इथं दूध देत नाहीत, परत गाभण जायला त्रास करतात, अशी संपूर्ण माहिती. आणि म्हशी यांनी खरेदी केल्यावर इथं आल्यानंतर यांना काय काय अडचणी आल्या, सेट व्हायला म्हणा, गाभण जायला, ती संपूर्ण माहिती. आणि यांचा हरियाणात प्रवास कसा झाला, तिथं खरेदी कशी झाली, व्यवहार कसे झाले, फसवणूक झाली का, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नमस्कार. आपला परिचय? मी प्रकाश पाटील, राधानगरी, कोल्हापूर. आपण आता हरियाणातून किती म्हशी खरेदी केल्या? आपण हरियाणातून पहिल्यांदा 5 म्हशी आणल्या होत्या. त्याच्यानंतर आपण 2दा 6-6 महिन्याच्या कालावधीतून 2दा 10-10 म्हशी म्हणजे टोटल आम्हाला 20 म्हशी हरियाणातून खरेदी केलेल्या आहे. म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा तुम्ही सुरुवात करताना गेलता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काय वाटलं नाही आपण इथनं लोकलनं घेऊन म्हशी गोट्याला सुरुवात करावी, असं काय कसं म्हणजे तुम्ही तिकडं जायचं ठरवलं? आपण यूट्यूबवर पाहत होतो, ओम डेअरी फार्म हरियाणा यांचं यूट्यूबवर बघल्यानंतर त्यांची म्हणजे म्हशींची ठेवण तिकडली, म्हशी दूध देण्याची कॅपॅसिटी ही पाहिली आणि इथल्या लोकलच्या म्हशीच्या दूध देण्याची कॅपॅसिटी ही पहिल्यांदा ठरवलं की आपण हरियाणातून म्हशी घेऊन यायच्या. मी पहिल्या वेळेस ज्या तुम्ही 5 म्हशी आणल्या होत्या ती म्हणजे यूट्यूबवर बघून गेलो होतो. मग तिथं तुम्ही कशा म्हशी खरेदी केल्या तिथं? आपण तिथं गेल्यानंतर ओम डेअरी फार्मने आपणला तिथं मशीन फिरून दाखवल्या
प्रत्येक शेतकऱ्याकडून हं, त्यांनी आपल्याला म्हशी घेऊन दिलेल्या आहेत. हं, हं. म्हणजे तुम्ही तिथं वेलेल्या म्हशी घेतल्या का झालेल्या गाभण कशा म्हशी घेतल्या आपण तिथं पूर्ण वेलेल्या ताज्या म्हशी वेलेल्या म्हशी घेतलेल्या आहेत. वेलेल्या म्हशी कशा खरेदी केल्या तिथं? तिथं आपण साधारणतः 12 लिटरपासून 18 लिटर दूध देणारी म्हैस खरेदी केलेली आहे. दूध देणारी. आपण साधारणतः 12 लिटरपासून 18 लिटर दूध काढून हं, तिथं म्हशी आपण आणलेल्या आहेत सगळ्या. हं, हं. 12 लिटरपासून 18 लिटर 18 लिटरपर्यंत. ते काय किमतीने बसल्या तुम्हाला त्या म्हशी? तिथं म्हशी आपण 12 ते 18 लिटर दूध देणारी म्हस आणलेली आहे. ती 1 लाखपासून 1,30,000 पण म्हशी खरेदी केलेली आहे. 1 लाखपासून 1,30,000 पर्यंत. पर्यंत. इथं तुम्ही आता पहिल्यांदाच फार्म चालू केलता, पहिल्या वेळेसच हरियाणावरून म्हशी आणल्या होत्या. मग त्या ज्या 5 म्हशी आणल्या पहिल्या वेळेस तेव्हा तुम्हाला काय काय अडचणी आल्या त्या? पहिल्यांदा ज्यावेळी 5 म्हशी आपण आणल्या, हं, जेवढं त्यांनी दूध तिथं हरियाणामध्ये घेतलं आपण पिऊन घेतो, तिथं येता आल्यानंतर तेवढं दूध त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. हं, 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 आणि आपण मुरा म्हशीपासून काही अडचण दिलेलं नाही. हं, हं, गाभांची पण नाही हं, आणि दुधाची पण काही तक्रार नाही त्यांची. हं, त्याच्यानंतर आपण पहिला लॉट जेव्हा आणला, हं, पहिल्या म्हशी साधारणतः 3-3.5 महिन्यानंतर गाभ गेल्या. हं, त्या गाभान राहिल्यानंतर आपण दुसरा लॉट घेऊन आलो 10 म्हशींचा. हं, हं. म्हणजे पहिल्या म्हशी गाभण गेल्या, 5च्या 5 म्हशी पहिल्या गाभण हो, गेल्या. 5च्या 5 म्हशी आपण पहिल्या गाभान गेल्या. हं, त्याच्यानंतर आपण परत गेलो हरियाणामध्ये हं, ओम डेअरी फार्ममध्ये. हं. आणि परत त्यांच्याकडून आपण 10 म्हशी घेऊन आलो. परत 10 म्हशी आणल्या. हो. आणि तिसरा लॉट तुम्ही कधी खरेदी केला परत? परत आपण 6 महिन्याला गेलो आणि परत 10 म्हशी घेऊन आलो. म्हणजे तिथल्या एवढं दूध इथं निघलं तुम्हाला? हो, जेवढं दूध आपण तिथं काढून घेतलं होतं हं, तेवढं दूध आपल्या इथं फार्मवाला ते आल्यानंतर हं. त्या जनावरांनी दूध दिलेलं आहे. आणि परत जी 2 लॉट आणलं ते काय किमतीला बसलं तुम्हाला? ते आपण 1,10 ते हं. 1,35, 1,30 रेंजमध्ये घेतलेले आहे. 1,10,000 पासून 1,30,000-35,000 पर्यंत. हो. आता म्हणजे तिथं व्यवहाराचं झालं, तुम्हाला म्हणजे असं तिथं पैसे देताना ही तुम्ही म्हशी खरेदी केल्यानंतर पैशाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. ती पैसे तुम्ही कधी त्यांना पैसे पेड केलं? त्यांनी ज्यावेळी आम्हाला म्हशी फिरून दाखवल्या, हं, त्या म्हशी आपल्या व्यवहार झाल्यानंतर तर आपण फक्त हं, संस्कार रूपानं 1,000 रुपये त्यांनी दिले होते पर म्हशी पाठीमध्ये. हं, हं, हं. त्याच्यानंतर त्याने स्वतः खर्चाने त्याने आपल्या फार्मवरती म्हशी सगळ्या आणल्या. हं, हं, ज्यावेळी म्हशी पूर्ण लोड झाल्या गाडीमध्ये, हं. त्यावेळी त्यांचं पेमेंट आम्ही ऑनलाईन केलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट केलं? ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. हं, हं. मग त्यांची तिथं ट्रान्सपोर्टची ही व्यवस्था कशी झाली? त्यांची ट्रान्सपोर्ट स्वतः व्यवस्था करतात ते. हं, गाडी लोड झाल्यानंतर जनावरांना वाटेमध्ये जे लागणारं औषधं असू देत, हं, चारा असू देत, हं. खाद्य असू देत, हं, त्याने स्वतः गाडीमध्ये लोड करून दिलेलं आहे. हं, हं, परत त्या गाडीमध्ये हं, स्वतः त्याने एक लेवर पाठला होता, हं, जेणेकरून जनावरांना काही त्रास होऊ नये. हं, हं, त्यांचं वाटेमध्ये दूध काढणे, हं, औषधोपचार बघणे, खाद्य घालणे, हं, याच्यासाठी त्यांनी स्वतः एक लेबर पाठवला होता. हं, हं, हं. मग तुम्ही येताना गाडीसोबत आला का तुम्ही, म्हणजे कसं आला परत येताना? गाडीसोबत आलता का? आपण येताना पण गाडीसोबत आलो होतो. तुम्ही गाडीसोबत आला? गाडीसोबत आलो होतो. हं, हं. इथं आणल्यानंतर परत काय तुम्हाला अडचणी वगैरे वाटल्या का काय? इथं आल्यानंतर जनावरांची काही अडचण आली नाही आपण. हं, जनावर पूर्णपणे सेट झाले होते आल्यानंतर. हं, हं. म्हणजे ओम डेअरी फार्मवर गेल्यानंतर आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय, म्हणजे बरेच शेतकरी आपले महाराष्ट्रातले हरियाणाला जाऊन फसली, ते कशामुळे फसली असतील असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही तर म्हणताय मी 3 वेळेस जाऊन आलोय, होय. काय फसवणूक वगैरे होत नाही. मग आता फसवणूक झालेली शेतकऱ्यांची कशामुळे फसवणूक झाली असेल? ते पण शेतकरी आपल्यातलं महाराष्ट्रातलं जायचं जे आता जाताना ज्या शेतकऱ्यांनी समजायला पाहिजे कुणावर जायला पाहिजे, ही आपण जाताना इथून ठरवलं पाहिजे. आम्ही जाताना ठरवतो ओम डेअरी फार्म जायचं आणि तिथं म्हशी खरेदी करून घेऊन यायचं. त्यामुळं लोकांची फसवणूक होते. त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे लोकांनी, फसवणूक होऊ नये यासाठी? फसवणूक होऊ नये यासाठी आपण जाताना जातेवेळी यूट्यूबवर आधी चर्चा करा, फोन करून कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी चर्चा करावी. साधारणतः दूध 12 लिटर दूध देणार, दूध म्हैस किती पण मिळेल, आपल्याला ती म्हैस किती पण मिळणार, याच्याशी तिथून चर्चा करून जावं आणि त्यांच्याशी म्हैस घेऊन यावं तिकडून. ही म्हैस आपण व्यालेली आणली होती.
हिचे दूध 16 प्लस होतं. 16 लिटर दूध 16 आणली लिटर होती. आपण जागा पिळून आणली होती. हं, तर इथं आल्यानंतर पण तिने आपणला 16 लिटर दूध दिलेलं आहे. हं. बघा हिची कास ठेवून कशी आहे बघा. आता किती महिन्याची गाभण आहे? ही आता गाभण आहे 6 महिन्याची गाभण आहे. 6 महिन्याची. आता 6 महिन्याची गाभण आहे. आता 8 लिटर दूध आहे. आता 8 लिटर दूध 8 चालू आहे. लिटर दूध चालू आहे. आणताना किती लिटर दूध काढून आणली होती? आपण तिला 16 लिटर दूध आणलं होतं काढून. किती? 16 लिटर. 16 लिटर आणलं होतं. काय किमतीला बसली होती? ही आपण 1,20,000 बसली होती. 1,20,000 रुपयाला. होय. हं, हं. पण 14 लिटर दूध आणली होती. हं, इथं आल्यानंतर तिनं पण आपणला 14 लिटर दूध दिलेलं आहे. हं. ही आपण आणली होती 1,10,000 रुपये आणली होती. 1,10,000. 1,10,000 रुपयाला 14 लिटर दूध 14 काढून. लिटर दूध आणली होती. आता किती महिन्याची गाभण आहे? आता ही आहे 4 महिन्याची गाभण आहे. 4 महिन्याची गाभण आहे. आता हिला 8 लिटर दूध आहे. 8 लिटर दूध चालू आहे हिचं. चालू दूध आहे. 4 महिन्याची 4 गाभण. महिन्याची गाभण आहे. हं, हं. म्हणजे हरियाणातल्या म्हशीत आणि आपल्या मुरा म्हशीत काय फरक पडतो इथल्या? हरियाणातून म्हशी आणल्यानंतर दूध काळ क्षमता जास्त येतात त्याची. आपल्या म्हशींना हं, दूध काळ क्षमता कमी पडते. हं, जास्त दूध टिकून राहत नाही. हं, हं. मग ही किती महिने आता दूध दिलं अजून? आता 4 महिन्याची गाभण आहे म्हणजे अजून किती महिन्यापर्यंत दूध दिली? ही अजून 3 महिने कंटिन्यू दूध देईल. अजून 3 महिने कंटिन्यू देईल. हं, हं. कितीला आणली होती? ही 1,10,000 रुपये आणली. 1,10,000. ही बघा. ही म्हस आपण आणली होती 1,30,000 रुपयाला. 1,30,000. 1,30,000 रुपये. हिची कास ठेवून बघायची कशी आहे. हं. हिनं आपण 18 लिटर दूध दिलं आहे. 18 लिटर. 18 लिटर दूध दिलं आहे. किती वेळा त्याची? आता ही दुसऱ्याला येत आहे. मग तुम्ही पहिल्या रोला आणली होती? पहिला आणली होती आपण. पहिल्या रोला किती दूध काढून आणली होती ती? तिथं 16 लिटर दूध काढून आणलं होतं. 16 लिटर. आता हिनं 18 लिटर दूध देते. दुसऱ्या हाताला आता 18 लिटर दूध 18 दिलंय. लिटर दूध देते. हं, हं. शिवा ही आपण आणली होती 1,30,000 रुपयाला. 1,30,000. 1,30,000 रुपयाला. हं, हं. किती वेळा त्याची? ही आता तिसऱ्याला जावी आलेली आहे. तिसऱ्या हाताला तुमच्या वशी वेली आहे? आणि दुसऱ्याला आपण याली आणली होती. दुसऱ्याला तुम्ही वेलेली याली आणली आणली होती. किती दूध पिळून आणली होती? ही 16 लिटर दूध पिळलं होतं. 16 लिटर. 16 लिटर. आपल्या इथं आल्यानंतर पण हिने 16 लिटर दूध पिळलेलं आहे. हं. आता तिसऱ्या हाताला किती पिळते? तिसऱ्या आता पण 16 लिटर दूध आहे. तिसऱ्या हाताला पण 16 लिटर पिळते. काय किमतीला बसली होती? 1,30,000 रुपये आणली. 1,30,000. शिपा आपण पहिला रोज व्यालेली आणलेली आहे. आताची व्याट लोटमध्ये ही 14 प्लस दूध देते. 14 लिटर पिळून आणली. 14 लिटर पिळून आणली होती. किती दाताला कशी आहे आता? ही दाताला 4 दात आहे. दाताला 4 दात आहे. 4 दात आहे. हं, हं. किती दूध चालू आहे आता हिचं? हिला आता 14 लिटर दूध आहे. 14 लिटर. काय किमतीला बसली? ही आपल्याला 1,10,000 रुपये घेतली. 1,10,000 1,10,000 रुपये. 14 लिटर दूध. 14 लिटर दूध. म्हणजे ही सगळ्या काय रेंज आहे त्या म्हशीचा? ही हे आपल्याला सगळ्या 1,10,000 रुपये, 1,20,000 रुपये, 1,30,000 रुपये अशा पण रेंज मध्ये आहेत. 1 लाखापासून 1,30,000 1,30,000 रुपये नाही. शिपा दुसऱ्या व्याताला व्यालेली आणली होती आपण. हिने 20 प्लस दूध दिलेलं आहे. 20 लिटर. 20 लिटर दूध. आता ही तिसऱ्या गाभण आहे. तिसऱ्या व्यताला गाभण आहे आपल्याला. आता किती महिन्याची गाभ आहे आता ही? आता ही 8 महिन्याची गाभण आहे. 8 महिन्याची गाभण आहे. गाभण आहे. म्हणजे आता 2 महिन्याची येईल म्हणा. येणार. किती किमतीला बसली होती? ही आपण 1,40,000 घेतली होती. 1,40,000. 1,40,000. 20 लिटर दूध पिळून. 20 लिटर दूध पिळून आणलं होतं. खरंच तेवढं दूध देते त्या म्हशी? हो. खरोखर 1,40,000ची म्हैस 20 प्लस दूध पिळून आणले आपण. आणि आपल्या इथं आल्यानंतर पण तिने 20 लिटर दूध दिलेलं आहे.